बरसात का मौसम शुरू होते ही बीमारियां फैलना शुरू हो जाता है। इसलिए जिला हिवताप कार्यालय अलीबाग द्वारा राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध महीना उपक्रम चलाया जाता है। यह उपक्रम 1 से 30 जून के दौरान चलाया जा रहा है, जिसका एक पड़ाव बृहस्पतिवार को वाहलगांव में पार पड़ा। वहां स्थित साई मंदिर में जन जागरण अभियान मुहिम अंतर्गत आदिवासी लोगों को मच्छरदानी वितरित की गई। इस कार्यक्रम के लिए वरिष्ठ पत्रकार माधव पाटिल, डॉक्टर सुनील पाटिल, पूर्व जेडपी सदस्य पार्वती पाटिल, कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, रवि पाटिल सामाजिक विकास मंडल के अध्यक्ष बालाराम पाटिल, केयर ऑफ नेचर संस्था के अध्यक्ष राजू मुंबईकर आदि गणमान्यों सहित लाभार्थी एवं नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान रविशेठ पाटिल ने बरसात में होने वाली बीमारियों को रोकने के लिए एहतियात बरतने का ऐलान किया। आज हिवताप प्रतिरोधक महिना म्हणून साजरा केला जातोय आणि या कार्यक्रमासाठी आलेले डॉक्टर मंडळी, आमचे सर्व माधवराव पाटील आणि इथं सर्व जमलेल्या साई बंधू भगिनींनो, मी प्रास्ताविक यासाठी करण्यासाठी घेतलेला आहे की हे मच्छरदाणी वाटप आहे आणि फक्त ते काय आदिवासींसाठी किंवा विशेष घटकांसाठी आहे। मग आपण तिकडे का वळायचं? जर आपल्या मनात जर शंका असेल तर ते चुकीचे आहे। तर मंडळी, मी तुम्हाला सर्व साहेबांना विनंती करेन की ह्या गोष्टीचा आपण तंतोतंत पालन केला तर आपण जे खर्च करतोय, रोगांवर खर्च करतोय, डेंगू मलेरिया सारखे रोग आहेत, भयंकर रोग आहेत की जे आपल्याला साधारणतः 50-60 हजाराचा फटका देऊन जातात, तर त्याच्यावर आपण सर्व नियंत्रण करू शकतो। आणि ह्या गोष्टीचं पालन करण्यासाठी सर्वांनी आपण सज्ज होऊया, कारण हे मलेरिया असा रोग आहे की ह्या रोगावर एखाद माणसाला तो मलेरिया झालेला आहे पण त्याला काय होत नाही, पण त्याच्या अंगावरला डास चावल्यानंतर, मच्छर चावल्यानंतर तो दुसऱ्याला चावला, आपल्यासारख्या माणसाला चावला तर त्यापासून मलेरिया होतो आणि मलेरिया, डेंगू सारखा रोग बरा होण्यासाठी बराच मोठा फटका आपल्याला बसतो। वही डॉक्टर सुनील पाटिल ने बीमारियों को रोकने के लिए चाहिए इसकी जानकारी दी। आपल्याला हे जे कीटकजन्य आजार आहे ते कीटकजन्य आजारामध्ये त्यामध्ये मलेरिया आला, डेंगू आला, चिकनगुनिया आला, हे जे प्राधान्याने आजार आहेत हे आजार वहाल किंवा आपल्या पनवेल तालुक्यामध्ये जास्तीत जास्त आढळतात। बाकीचे आजार सुद्धा आहेत पण मोठ्या प्रमाणात आहेत, पण आपल्याकडे हे 3 आजार प्राधान्याने जास्त आढळतात। त्यातला पहिला 1 नंबर टॉप मध्ये आता मलेरिया आला, त्यानंतर डेंगू आला, त्यानंतर चिकनगुनिया आला। बाकीचे आजार आहेत पण ते आजार आपल्याकडे चर्चा करण्यासाठी, कारण इकडे पेशंटच आपल्याला त्या प्रकारचे मिळत नाही, म्हणून आपल्याला हे जे महत्त्वाचे 3 आजार आहेत त्या आजाराबद्दल थोडीशी आपल्याला आपण आपल्याला थोडंसं माहिती व्हावं या निमित्तानं आपण हे आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की ह्या ज्या आपण आता आज मच्छरदाण्याचा वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे, हा मच्छरदाण्याचा वाटप ठेवण्याचं कारण त्याचं असं आहे की आपल्या आदिवासी वाडीवरती जेवढे काय आपले आदिवासी बंधू आहेत तेवढ्या कुटुंबासाठी आपल्याला ज्या काय मच्छरदाण्या आहेत त्या मच्छरदाण्या आपण औषधाने भारित केलेल्या आहेत। इस दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों वाहलगांव के 10वीं कक्षा में उत्तीर्ण हुए विद्यार्थियों का सत्कार किया गया।